सिटी न्यूज वसा जनसेवेचा। गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्याने आपल्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणे आणि भ्रष्टाचारांना जनतेसमोर आणण्याचं काम करत आहे। या प्रकारामुळे भ्रष्ट अधिकारी आणि संचालकांमध्ये चांगलाच पोटशूळ उठला असून असे सुरू राहिल्यास आपल्यावर कारवाई निश्चित होईल या भीतीने दैनिक जनसंचालनचा आवाज काहीही करून दाबायचा असं चंग बांधल्याचं दिसत आहे। सोशल मीडियावर या संदर्भातील काही पोस्ट फिरत असून प्रसंगी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनवर हल्ल्याचीही तयारी होत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे। या संदर्भात दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या वतीने पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून दैनिक जनसंचालन, महसूल विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद, सहकार विभाग आणि संबंधित कंत्राटदारासह अशा विविध विभागांमध्ये जो काही भ्रष्टाचार बोकाळला आहे त्याविरोधात सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून भ्रष्टाचारांना जनतेसमोर उघडे पाडण्याचं काम करत आहे। महसूल विभागात कार्यरत असणारे मंडळाधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचा सगळा कच्चा चिठ्ठा केवळ सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने जनतेसमोर ठेवलाय। एवढंच नाही तर टेकाळे यांनी बेबंदपणे भ्रष्टाचार करून जी काही चलचल संपत्ती जमा केली आहे त्याचा तपशीलही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवलाय। त्या संदर्भात कारवाईला सुरुवातही झाली आहे। याशिवाय दैनिक जनसंचालनच्या वतीने अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल सहकारी बँक असो की जिल्हा सामान्य रुग्णालय या सर्व ठिकाणी बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पुराव्यानिशी प्रकाशित केली आहे। सर्वाधिक करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हा जिल्हा सामान्य रुग्णालय आरोग्य विभागाचा आलाय। जिल्हा रुग्णालयात झालेला भ्रष्टाचार हा करोडोंच्या घरात आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराची एक अविरत मालिका सुरू आहे, परंतु म्हणावी तशी कारवाई अद्याप झाली नाही। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज केवळ वृत्तमालिका प्रकाशित करून थांबत नाही तर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती पुराव्यानिशी थेट मुंबईच्या मंत्रालयात बसलेल्या वरिष्ठ सचिव अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या पाठपुराव्यामुळेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांचे अगदी वरपर्यंत लागे बांधे असतात। अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे अर्थपूर्ण साठे लोटे असतात, त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला बराच विलंब लागतो। परंतु शेवटी म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, तशी स्थिती आहे। कारवाई होते परंतु त्याला थोडा वेळ लागतो। परंतु दैनिक जनसंचालन काही केल्या आपली भ्रष्टाचाराविरोधी मोहीम थांबवत नसतो। जिल्हा सामान्य रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी भांडारपार प्रकाश भोते यांच्यावर कारवाईला सुरुवात देखील झाली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉड्युलर ओटीचे कंत्राट घेणारा सोलापूर येथील बबलू इनामदार यानं तर दैनिक जनसंचालनकडे स्वतःचे काही बरं वाईट करून घेण्याची धमकी दिली होती, परंतु या धमकीला न जुमानता दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या वतीने थेट बबलू इनामदार याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज हे गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ ठरलेले वृत्तपत्र आहे। भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स अशी आमची नीती राहिली आहे। काहीही झालं तरी आम्ही भ्रष्टाचार सहन करूच शकत नाही। भ्रष्टाचार बाहेर आणून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणं हे कोणत्याही वृत्तपत्राचं आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही ते नेटानं करत आहोत। त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणलेत। त्यातूनच मग काही सोशल मीडियावरून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या पोस्ट फिरत आहे। भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांना आम्ही सांगू इच्छितो की दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज काही केल्या आपली भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम बंद करणार नाही। जोपर्यंत सर्व भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाई होत नाही आणि ते गजाआड जात नाही तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे। त्यामुळे कोणी कितीही धमक्या दिल्या तरी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज आपलं कर्तव्य निभावतच राहणार आहे। प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेले करोडो रुपयांची कामे वर्क ऑर्डरनुसारच करा। गावकरी अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।